कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। मध्य प्रदेशातील सिंधवा तालुक्यातील किराड इथं राहणारा वजीर बारेला यानं सन 2017 मध्ये पत्नीचा खून केला होता। या गुन्ह्यात वजीरला 15 वर्ष जन्मठेपेची शिक्षा झाली होती। त्यानंतर त्याची कोल्हापुरातील कळंबा कारागृहात रवानगी झाली होती। शिक्षा भोगताना 20 डिसेंबर 2024 रोजी जेल रक्षकांची नजर चुकून त्यानं पलायन केलं होतं। गेली 2 वर्ष आरोपी वजीर बारेला याचा शोध सुरू होता। दरम्यान पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांना मिळालेल्या माहितीनुसार उपनिरीक्षक अभिजित भोर, हवालदार अमर पाटील, सुनील घोसाळकर, होमगार्ड रोहन टिपुगुळे आणि सांगोला पोलीस ठाण्याचे अंमलदार ए.ई. धुमाळ यांनी सांगोला ते कटफळ दरम्यानच्या शेतातून वजीर बारेला याला अटक केली। त्याला पुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय। 6 वर्षांपूर्वी सासने कॉलनीतल्या प्रकाश दळवीचा खून झाला होता। या प्रकरणी करवीर पोलिसांनी 4 अटक केली होती। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अजिंक्य शहापुरे पसार होता। करवीर पोलीस त्याच्या मागावर होते। सातत्यानं पोलीस शोध घेत असल्यानं अखेर 12 ऑगस्ट 2026 रोजी न्यायालयात आलेल्या अजिंक्य शहापुरेला पोलिसांनी अटक केली। न्यायालयानं त्याला 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातील देवकर पाणंद इथल्या कारेकर ज्वेलर्समध्ये दुकानातील महिला कर्मचाऱ्यानं चोरी केली। जुना राजवाडा पोलिसांनी दुकानात येऊन सखोल तपास केल्यानंतर विद्या राजेंद्र जाधव या महिलेनं चोरीची कबुली दिली। ही महिला रोज एक दागिना दुकानातून पळवून न्यायची। विद्या राजेंद्र जाधव हिनं तब्बल 20,10,000 रुपये किमतीचे 15 तोळे दागिने चोरल्याची कबुली दिली आहे। भाजप करवीर पश्चिम मंडलच्या वतीनं चिंचवडे ते कुडित्रे या मार्गावर दुचाकी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं। देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार ही तिरंगा रॅली काढण्यात आली। प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन झालं। चिंचवडे, बालिंगा, पाडळी खुर्द, कोगे खुर्द मार्गे कुडित्रे या मार्गावरून दुचाकी तिरंगा रॅली पार पडली। त्यामध्ये संताजी घोरपडे, सरदार रानगे, पृथ्वीराज पाटील, मेजर भिकाजी जाधव यांच्यासह भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते। करवीर तालुक्यातील खुपिरे इथल्या बलभीम विकास सेवा संस्थेत एका कर्जदारानं 10 मार्च 2020 साली 7 लाख रुपये भरले होते। मात्र त्याची कुठेही नोंद न करता संचालकांनी परस्पर या रकमेचा अपहार केलाय। त्यामुळे संस्थेतील सभासदांमध्ये असंतोष पसरलाय। या भ्रष्टाचाराला कंटाळून संस्थेच्या 5 संचालकांनी राजीनामे दिलेत। मात्र या अपहारातील मुख्य सूत्रधार असलेले सचिव आणि अन्य संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत। तसंच अपहाराची रक्कम वसूल होत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संस्थेचे सभासद सरदार बंगे यांनी दिलाय। कोल्हापूर जिल्हा ट्रायसेम हातपंप कर्मचारी संघटनेचे खंडेराव भापकर यांनी करवीर कामगार संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केलंय। इतर हातपंप कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। हे कर्मचारी गेल्या 35 वर्षांपासून ग्रामीण भागातील हातपंपाच्या दुरुस्तीचं काम करतायत। जिल्हा परिषदेच्या ठरावा इतकं मानधन या कर्मचाऱ्यांना मिळत नाही। गेली 11 वर्ष मेहनताना वाढवलेला नाही तर 6-7 महिने मानधनाची रक्कम मिळत नाही। त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आलंय। हातपंप दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेतन द्यावं अशी रास्त मागणी आहे।